मंत्री धनंजय मुंडे यांचा अखेर मंत्रिपदाचा राजीनामा। धनंजय मुंडेंनी त्यांच्या पीएच मार्फत मुख्यमंत्री फडणवीसांकडे आपला राजीनामा सोपवला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारला। मुंडेंना पदमुक्त केलं, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया। नैतिकतेच्या मुद्द्यावरती धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय। अजित पवारांची माध्यमांना प्रतिक्रिया। वैद्यकीय कारणांसाठी राजीनामा दिला। धनंजय मुंडे यांची एक्स पोस्ट। एकीकडे पक्ष नैतिकता म्हणतोय आणि असं असताना धनंजय मुंडे वैद्यकीय कारणासाठी राजीनामा दिला असं म्हणतायत आणि त्यामुळे काही प्रश्न उपस्थित। नैतिकता की वैद्यकीय कारणाने राजीनामा दिला हे आधी स्पष्ट करा। सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल। वाल्मिक कराडच्या जेलमधील कॅमेरे बंद कसे काय होतात? कृष्णा आंधळे गायब होतोच कसा? सुप्रिया सुळे यांचा सरकारला सवाल। वैद्यकीय कारणासाठी राजीनामा देणारे धनंजय मुंडे काल फेरफटका मारण्यासाठी विधान भवनामध्ये आले होते का? अंजली दमानिया यांचा सवाल। धनंजय मुंडेंनी लाज सोडल्याचा सुद्धा दमानियांचा हल्लाबोल। सुंभ जळला तरी पीळ काही गेला नाही। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या नंतर एक्स पोस्टवरती करुणा मुंडे यांची टीका। पत्नी म्हणून आवाहन करते, वैद्यकीय कारण देऊन बहाणे बनवू नका, करुणा मुंडे यांचं वक्तव्य। हा राजीनामा नाहीये तर ही हकालपट्टी। करुणा मुंडे यांची धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरती प्रतिक्रिया। 3 महिन्यांनी का होईना राजीनामा झाला, करुणा मुंडे यांचं वक्तव्य। नैतिकतेवरती राजीनामा घेतला तर मंत्रिमंडळामध्ये एकही सदस्य उरणार नाही, एकनाथ खडसे यांचं टीकास्त्र। धनंजय मुंडेंना तुर्तास तरी सह आरोपी केलं जाणार नसल्याची माहिती। चार्जशीटमध्ये धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये कुठलाही थेट पुरावा नाही, तसंच मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही कुठलीही कार्यवाही केली नसल्याची माहिती। सुधारित चार्जशीट दाखल करा, धनंजय मुंडेंना सह आरोपी करा। केवळ धनंजय मुंडेंचा राजीनामा नकोय तर संपूर्ण सरकार बरखास्त करा, आदित्य ठाकरेंची मागणी। बीडच्या प्रकरणावरती मनोज जरांगे यांचा संताप। धनंजय मुंडेंवरती 302च्या अंतर्गत गुन्हा दाखल करा, जरांगेंची सरकारकडे मागणी। आरोपींचे साथीदार आणि या प्रकरणामध्ये जबाबदार असलेल्या पोलिसांवरती देखील कारवाई व्हायला हवी, मनोज जरांगेंची मागणी। कारवाई पूर्ण होईपर्यंत शांत बसणार नसल्याचंही जरांगेंचं वक्तव्य। सातपुडा बंगल्यावरती खंडणीच्या संदर्भात बैठक झाली होती की नाही, धनंजय मुंडे यांनी उत्तर द्यायला हवं, सुरेश धस यांचं आव्हान। धनंजय मुंडेंच्या आमदारकीचा राजीनामा घेऊनच शांत बसणार, दमानी यांचा धनंजय मुंडेंना इशारा। मुंडेंचा आमदारकीचा राजीनामा हेच देशमुख यांना श्रद्धांजली असेल, दमानी यांचं वक्तव्य। हत्येची घटना घडून 3 महिने झाले, कराडचा मुख्य आरोपी असल्याचं सुद्धा सिद्ध झालंय। आता तरी पंकजा मुंडे यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घ्यायला हवी, सुरेश धस यांचं आवाहन। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून स्वागत। राजीनामा आधीच व्हायला हवा होता, पंकजा मुंडे यांची माध्यमांसमोर प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंना मंत्रिपदाची शपथच घ्यायला नको होती, पंकजांचं वक्तव्य। धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला उशीर झाला, आमदार संदीप क्षीरसागर यांची प्रतिक्रिया। कराडवरती पहिल्यांदा गुन्हा दाखल झाला तेव्हाच राजीनामा घ्यायला हवा होता, क्षीरसागर यांची प्रतिक्रिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।